नमस्कार, आप देख रहे हैं सत्यवार्ता टीवी न्यूज। सत्यवार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। भाजपा व्यापारी अघाड़ी थाने जिला ग्रामीण अध्यक्ष डॉक्टर यशवंत सोरे ने सभी को संदेश देते हुए सभी देशवासियों को दीपावली की शुभकामनाएं देते हुए क्या कहा, आइए देखते हैं। ओम साई प्रतिष्ठान वालशीन, भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडी ठाणे जिल्हा ग्रामीण आणि माझ्या सोरे परिवाराच्या वतीने मी सर्व देशवासियांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। सर्वांना ही दिवाळी सुखाची, समृद्धीची आणि भरभराटीची जावो अशी एकविराचरणी प्रार्थना करतो। खरोखरच आपण जर विचार केला तर संपूर्ण देशात मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने जसा गणेशोत्सव साजरा होतो तसा दीपावली हा सण फार मोठ्या उत्साहाने साजरा होतो। दीपावलीच्या निमित्ताने फटाक्यांची आतिषबाजी असते। आज विचार केला तर म्हणजे पर्यावरणाला पोषक अशी दिवाळी केली पाहिजे, परंतु ज्या जुन्या रूढी आहेत, ज्या परंपरा आहेत ते आम्ही जोपासतो आणि त्याप्रमाणे ही दिवाळी साजरी करतो। परंतु तरी मी सगळ्यांना विनंती करतो की कमीत कमी फटाके फोडून आपण प्रदूषणमुक्त दिवाळी करा, असं मी आपल्याला कळकळीची विनंती करतो। तसेच दिवाळीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा सण हा भाऊबीज आहे। भाऊबीजेनिमित्त भाऊ बहिणीच्या एक अतूट प्रेमाचं नातं आपणास पाहावयास मिळतं। खरोखरच जगातील सर्वात श्रेष्ठ नातं जर म्हटलं तर ते भाऊ बहिणीचं नातं आहे आणि त्या निमित्ताने भाऊबीज ह्या सणाला फार महत्त्व आहे। पण आताचा जर विचार केला तर काही छोट्याशा कारणांवरून, जमिनीच्या वादावरून या भाऊ बहिणीच्या पवित्र नात्यामध्ये मोठ्या प्रमाणात कटुता येत आहे। तर मी दोघांनाही कळकळीची विनंती करतो की अशा प्रकारच्या थोड्याशा कारणाने आपल्या भाऊ बहिणीचं पवित्र नातं तोडू नका। कारण पैसा येतो जातो, परंतु हे जन्मोजन्मीचं नातं हे तुटलं जाणार नाही याची काळजी दोघांनीही घ्या। भावानेही बहिणीला खुश करण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, बहिणीनेही आपला हिस्सा आहे म्हणून पूर्ण घ्यावाच लागेल अशा प्रकारचा कुठलाही हट्ट धरू नये। दोघांनीही सामंजस्यपणाने एकत्र बसून तोडगा काढून आणि तो प्रकार संपवून एक पवित्र नातं जपावं अशी मी कळकळीची विनंती करतो। दिवाळीमध्ये फटाक्यांच्या वेळेस आपण बघतो की काही जण असे फटाके पेटवून आणि फेकून देतात, तर ते कुणाच्या अंगावर जाणार नाहीत किंवा लहान मुलांना त्याची इजा होणार नाही याची आपण दक्षता घ्या। कारण आपण ज्या आनंदाने उत्साहाने हा सण साजरा करतो त्याला कुठेतरी कडवटपणा येणार नाही किंवा दुःखाचं गालबोट लागणार नाही याची आपण काळजी घ्या। अशाच प्रकारे आनंदित राहा, सुखी राहा। सेफ दिवाली, हैप्पी दिवाली। मैं परत एकदा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देता हूँ। इसी तरह सबसे पहले खबरों को देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें। धन्यवाद।